आज या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। तसेच पदनियुक्त कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव आदरणीय अरविंदजी कांबळे साहेब पार्टीचा जिंदाबाद जिंदाबाद बीआरएसपी जिंदाबाद और बीआरएसपी आई है नई रोशनी लाई है अमर रहे काशी राम जी अमर रहे अमर रहे अमर रहे काशी राम जी अमर रहे। आपलं त्याने कॅमेरा आता यानंतर सतीश भाऊ करतील, त्यानंतर सतीश भाऊ करतील। पक्षाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारी तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे। मध्य शहराचं अध्यक्षपदी आज सगळ्यांच्या साक्षीनं तुमची या ठिकाणी निवड झाली अशी मी या ठिकाणी जाहीर करतो। विधानसभा अध्यक्ष राजू यांनी या ठिकाणी निवड केलेली आहे। शुभम फोटो हमारी मोरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंगारे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा घेऊन नाही आले तुम्ही फक्त जाहीर करा। स्वागत आहे। या भाई इकडे इथंच द्यायची बाईट का तिकडे द्यायची? बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने मध्य शहराच्या मध्यभागी या ठिकाणी कांशीरामजींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडलेला आहे। या निमित्ताने आज अनेक कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। आपल्या शहराचं नामांकित नाव सतीशजी जयस्वाल यांचा आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संमतीने या ठिकाणी मध्य शहराच्या अध्यक्षपदी सतीशजी जयस्वाल यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगारे आणि इतर सर्वच सन्माननीय जबाबदार पदाधिकारी उपस्थित आहेत। बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी या देशातल्या दब्या कुचल्या शोषित पीडित दलित आदिवासी मुस्लिम भटकेविमुक्त या समस्त जाती धर्मातल्या 6742 जातीतल्या माणसांना एकत्र करून या देशामध्ये बहुजनांचं एक मोठं संघटन निर्माण केलं आणि त्या संघटनाच्या माध्यमातून तळागाळातल्या खालच्या माणसाचं या देशावर राज्य असावं, त्यांचं या देशामध्ये या राज्यामध्ये सरकार असावं। आणि कांशीरामजीनं त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा असे प्रयत्न केले आणि उत्तर प्रदेश जे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे या राज्यामध्ये बहुजनांच्या विचाराचा 4-4 वेळेस मुख्यमंत्री बनवला आणि या देशाचं प्रधानमंत्री पद देखील आपल्याला कसं हस्तगत करता येईल यासाठी कांशीरामजीने इथल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या फुले शाहूंच्या मार्गावर या ठिकाणी नेण्याचं काम कांशीरामजीने केलं। हे महान कार्य आज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजन नायक मान्यवर कांशीरामजीचे खरे अनुयायी आमचे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब देशभरामध्ये करत आहेत। आज आपण बघत असाल की सतीशजी जयस्वाल असतील,
किंवा इतर आमचे सगळेच इनुसभाई असतील, आमची सगळी मुस्लिम, दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, मराठा समाजाचे, मातंग समाजाचे, सगळ्या जाती धर्मातले लोक आज पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी हे संघटन मोठं करण्याचं काम करत आहेत. आजच्या निमित्तानं मी आपल्याला एवढाच विश्वास देतो आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या तमाम शहरवासियांना मी एवढंच आव्हान करतो की येणारी महानगरपालिका या गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी या शहराचा सत्यानाश केलेला आहे. आम्हाला साधं पिण्याचं पाणी मिळत नाही, आमच्या वस्त्यांमध्ये साध्या सुविधा देखील नाही, मुलांसाठी गार्डन नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, शिक्षण प्रचंड महागडं झालेलं आहे. इंग्लिश शाळांनी इथल्या गोरगरीब समाजाला लुटण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. शहरामध्ये प्रचंड प्रश्नांचा भडीमार आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांना हाताशी घेऊन आणि उद्याचं भविष्यातलं या औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगरचं महापौर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडे कसं मिळेल या अनुषंगानं आमची गाव पातळीवर आणि प्रत्येक वार्ड रचनेवर या ठिकाणी काम चालू आहे. मला असा विश्वास आहे की सतीश भाऊ जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये या मध्य विधानसभेमध्ये इथल्या समस्त 6742 जातीतल्या माणसाला त्यांचं दुःख, दारिद्र्य, आक्रोश आणि किंचाळ्या या ठिकाणी सरकारच्या कानावर घालण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी सतीश भाऊ नक्कीच या ठिकाणी काम करतील या आशा आणि अपेक्षासह मी त्यांना आज शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली असं मी घोषित करतो आणि कांशीरामजींना कोटी कोटी नमन करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय बिरसा, खुदा हाफिज. सर, एक प्रश्न असा होता का तुम्ही आता बरेच प्रश्न सांगितले तिथं शहराच्या दृष्टीनं, तर या प्रश्नावर पक्ष काही आगामी काळामध्ये आंदोलन वगैरे हाती घेणार आहे? जनतेच्या तमाम प्रश्नावर गेल्या 15 ते 20 वर्षापासून पक्ष नेहमी आंदोलन, मोर्चे यासाठी आघाडीवर आहे. हजारो आंदोलनं आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या न्यायासाठी केलेली आहेत. हजारो प्रश्नांवर आम्ही लोकांना त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे. भविष्यातही जे जे प्रश्न उद्भवतील, लोकांच्या समस्या उद्भवतील, या सगळ्या समस्यावर पक्ष हा तत्पर राहील आणि येणाऱ्या 24 मार्च रोजी आम्ही गायरानधारकांच्या प्रश्नावर कन्नड तहसील कार्यालयावर एक भव्य मोठा असा मोर्चा ठेवलेला आहे. त्याचबरोबर उद्याच्या 18 तारखेला मुंबईच्या मंत्रालयावर देखील आम्ही एक भव्य मोठं एक आंदोलन ठेवलेलं आहे. म्हणजेच काय तर पक्ष हा इथल्या शोषित, पीडित, वंचित समाजाच्या त्याचं दुःख, दारिद्र्य घेऊन, त्यांच्या आक्रोश आणि किंचाळ्या घेऊन आम्ही नेहमी सरकारच्या दरबारी त्यांच्या कानावर घालण्यासाठी आणि समाजाला न्याय देण्यासाठी आमची ती व्यूहरचना करत असतो. भविष्यातही आम्ही अनेक प्रश्नावर आंदोलन उभारणी नक्कीच करू. तुम्ही प्रदेश महासचिव म्हणून राज्यभर फिरतात, पक्ष वाढवण्यासाठी काही म्हणजे प्लॅन वगैरे तयार केला का? कारण गाव तिथे शाखा हे प्रत्येक पक्षाने हाती घेतलं आहे, तसं आपण काही नियोजन केलं आहे? नक्कीच पक्षाच्या वतीने गाव पातळीवर गाव तिथे शाखा आणि वार्ड तिथे शाखा अशा पद्धतीने आमची बांधणी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मोठ्या स्तरावर चालू आहे. मराठवाडा विभागामध्ये अनेक जिल्हे मोठ्या ताकदीने आणि शक्तीने त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. येणाऱ्या 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 एप्रिलला संबंध महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्येच आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून भविष्यातल्या येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही सगळ्या स्तरावर त्या ठिकाणी संघटन बांधणी सुरू केलेली आहे. तुम्ही आता महापौर हा BRSPचाच होईल असं वक्तव्य केलं, तर फक्त पक्ष हा स्वबळावर लढणार की अन्य काही लोकांशी युती वगैरे करणार? आमच्या समविचारी जी लोक असतील, जी समाजाच्या हिताचं काम करतात आणि त्यांना जर वाटलं की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीसोबत आपण गेलं पाहिजे, ज्याचं जिथं जास्त प्राबल्य असेल, ज्याची जिथं शक्ती असेल, अशा लोकांना देखील आम्ही त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आमच्या विचाराशी, आमच्या मुद्द्यांशी बांधील जर काही पक्ष असतील तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये भविष्यात नक्कीच युती आघाडी करण्याचे प्रयत्न करू. या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना आणि शहरवासियांना काय आवाहन करणार? पक्ष कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करतो की या समाजामध्ये जी निराशा पसरलेली आहे की फुले शाहू आंबेडकरांचं, बाबासाहेबांचं राजकारण यशस्वी होऊ शकत नाही असा एक मानस इथल्या समाजाच्या मनावर बिंबलेला आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला एवढंच विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या संघर्षामध्ये या देशातल्या हजारो वर्षाच्या इतिहासाला कलाटणी देऊन या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायावर आधारित एक समाज व्यवस्था निर्माण करून या देशाला भारतीय संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून गेल्या 77 वर्षापासून या देशातले जनता गुण्यागोविंदानं नांदते, त्यांना न्याय मिळतोय.
एवढं मोठं परिवर्तन जर बाबासाहेब आंबेडकर करू शकतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून बहुजन नायक व मान्यवर कांशीरामजी जर बाबासाहेबांचा विचार घेऊन उत्तर भारतामध्ये 4 वेळेस बहुजनांचं सरकार निर्मिती करू शकतात, तर महाराष्ट्रामध्ये देखील फुले शाहू आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला, त्यांची कर्मभूमी महाराष्ट्राची, त्यांची जन्मभूमी महाराष्ट्राची, या सगळ्या महापुरुषांच्या विचारावर आम्ही महापुरुषांचे आमदार, खासदार, नगरसेवक का निर्माण करू शकत नाही? म्हणून आम्ही हा विश्वास, सकारात्मक भावना घेऊन समाजामध्ये जातो आणि समाजाला हाही विश्वास देतो आहे की डॉक्टर सुरेश माने साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीला एक नवसंजीवनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये या औरंगाबाद जिल्ह्याला, या छत्रपती संभाजीनगरला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा इथल्या बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारा महापौर आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी समाजाला ग्वाही देतो. समाजानं पक्षाच्या पाठीशी, आमच्या विचाराशी, आमच्या नेतृत्व आमच्या कर्तृत्वाच्या आधारावर आमच्या पाठीशी उभा राहावं. कुठल्याही भावनिक मुद्द्याशी, जात आणि धर्माच्या राजकारणामध्ये न अडकता, हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये न अडकता सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन आम्ही हे आंदोलन यशस्वी करण्याचं काम करत आहोत. आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभा राहाल, हाच आशा आणि विश्वास. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. पार्टीच्या वतीने मान्यवर कांशीरामजी यांची जयंती मोठ्या उत्सवात या ठिकाणी साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी या ठिकाणी म्हटले होते की समाज जोडो, बहुजन वर्ग जोडो. याच अनुषंगाने बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ही सर्व बहुजनांना एकत्र घेऊन हे आंदोलन या ठिकाणी उभा करत आहे. आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट मध्य जे शहराध्यक्ष आहेत ते सतीजी जयस्वाल यांची आज या ठिकाणी निवड झालेली आहे. या निवडीच्या अनुषंगाने आपण संबंध जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आपण जे काम करत आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये मग ती सदस्य नोंदणी असेल, प्रत्येक सदस्य नोंदणी आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची बांधणी मोठ्या ताकदीने मोठ्या या जिल्ह्यामध्ये होत आहे. मग आम्ही या ठिकाणी पश्चिम तालुका अध्यक्ष या ठिकाणी दिलेले आहेत, तसेच मध्य तालुका अध्यक्ष आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत, तसेच येणाऱ्या काळात पूर्व तालुका अध्यक्ष या ठिकाणी आम्ही लवकरच या ठिकाणी निर्माण करणार आहोत. मान्यवर बहुजन कांशीरामजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे हे आंदोलन उभा करत आहेत, ज्या आमच्या पक्षाचे जे नेते असतील ते डॉक्टर सुरेशजी माने साहेब या ठिकाणी आमच्या या मुवमेंटला घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध देशामध्ये, मग राज्याबाहेर ही मुवमेंट चालवण्याचं काम डॉक्टर सुरेश माने साहेब या ठिकाणी करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा पिंजून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि याच अनुषंगानं यापुढेही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या ठिकाणी कसं वाढेल, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ही संबंध जिल्ह्यामध्ये पूर्ण या 9 तालुक्यामध्ये संबंध असं या ठिकाणी वृक्ष या मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे, ही कल्पना आम्ही या ठिकाणी घेऊन या बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आगेकूच करणार आहोत. सप्रेम जय भीम. आज कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त या मध्य शहराचे अध्यक्षपदी माननीय अरविंद कांबळे आणि जीव शिंगारे यांच्या सान्निध्यात मी हे पद स्वीकारले आहे. इथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणास्थानी जाऊन जेही पक्षाचे काम मला समाजाची सेवा करता येईल, जसे खाली लोकांना जोडता येईल, शाखा उभारण्यात येईल आणि तुम्ही जसे म्हणले की गाव तिथं शाखा, वाढ तिथं शाखा, तसेच मी प्रत्येक छोट्या छोट्या गटामध्ये जाऊन सगळ्यांना आपल्या पक्षाच्या वतीने सहानुभूतीतून सगळ्यांना एकत्रीकरण आणून या पक्षाचे मूळ कार्य करेन. आणि आता तर मी इथं नवीन आहे, जसंही तुम्ही बांधल्या जाईल आणि बंधित होईल तर चांगल्या प्रकारे पक्षाला चांगलं स्पष्टीकरण देईल आणि समाजाला आपल्या पक्षाबद्दल सांगेल की समाजाला आपल्या एकत्रीकरणाची गरज आहे. मध्यची कार्यकारिणी कधी घोषित करणार? आता लवकरच मी मध्यची कार्यकारिणी घोषित करणार आणि कार्याला सुरुवात करणार. जय हिंद.